सुप्रभात मंडळी. मी निलिमा पेटवर्धन. आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्षाचा दिवस गुढीपाडवा आता अगदी 4 दिवसांवरती आलेला आहे. तर त्या निमित्ताने ही एक माझी ऑडिओ क्लिप. नव्या वर्षाची सुरुवात ही केवळ कॅलेंडरवरची तारीख बदलण्यापुरती मर्यादित नसते. ती आपल्या विचारांची, दृष्टिकोनाची आणि जगण्याच्या पद्धतीची नवी सुरुवात असते. वर्ष बदलतं तेव्हा घड्याळ पुढे सरकतं, पण मन मात्र तिथेच अडकलेलं राहतं, अगदी कालच्या आठवणींमध्ये. काही गोष्टी अपूर्ण राहिल्या याची खंत करत किंवा उद्या काय होईल या भीतीत. अशा वेळी संत तुकाराम महाराजांचे शब्द आपल्याला थांबवतात, सावकाश हात धरून वर्तमानात घेऊन येतात. तुकाराम महाराज म्हणतात, काल गेला तो गेला, आज क्षण हा अमोल, द्या कोणास ठाऊक म्हणून आजच बोल. या ओळी आपल्याला अतिशय साध्या वाटतील, पण त्या खोल सत्याची जाणीव करून देतात. काल गेला तो परत येणार नाही आणि उद्याचा क्षण आपल्याला मिळेलच याची खात्री नाही. मग आपल्या हातात जे आहे तो फक्त आजचा क्षण, आणि तोच खरा अमूल्य आहे. आयुष्य पुढे ढकलत राहण्यात नाही, तर आत्ता या क्षणी प्रामाणिकपणे जगण्यात त्याची खरी किंमत आहे. तुकाराम महाराज पुढे सांगतात, अहंकार उतरावा मन भावे निर्मळ, कर्मात ठेवावा देव न बोलात केवळ. नव्या वर्षात सगळ्यात मोठा संकल्प कोणता असेल तर तो अहंकार कमी करण्याचा. मन हलकं झालं की जीवन आपोआप सोपं होतं. देव फक्त बोलण्यात, घोषणा करण्यात किंवा दाखवण्यात नाही, तर आपल्या रोजच्या कर्मात असायला हवा. जे काम आपल्या वाट्याला आलं आहे ते पूर्णपणे, प्रामाणिकपणे, निष्ठेनं करणं हाच खरा भक्तिमार्ग आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज आपल्याला समाधानाचं महत्त्व शिकवतात. जे लाभले ते पुरे, न मागावे अधिक, समाधानात सापडे जीवनाचे सुख. आजच्या काळात अजून जास्त या शब्दाने आपल्याला कधीच सुट्टी दिलेली नाही. अजून हवं, अजून मिळवायचं, अजून पुढे जायचं, या अशा धावपळीत आपण जे आधीच मिळालं आहे त्याचं मूल्यच विसरून जातो. पण जीवनाचं खरं सुख अधिक मिळवण्यात नाही, तर जे आहे त्यात समाधान मानण्यात आहे. समाधान आपल्याला मिळालं की अस्वस्थता कमी होते, तुलना थांबते आणि मन शांत होतं. पटतंय का मंडळी? तर बघा, या नववर्ष दिनी म्हणजे गुढीपाडव्यापासून समाधानाने राहायला शिकावं आपण, असं मला वाटतं. जर समाधान असेल तर सगळं काही मिळेल आपल्याला. तुकाराम महाराज जे म्हणतायत ते अगदी पटलंय मला. तर अहंकार सोडा, अधिकची हाव सोडा आणि समाधानात सुख माना. धन्यवाद.